दिनांक 12 मे 1666. इतिहासातील दोन महान व्यक्तिमत्व एकमेकांना पहिल्यांदाच भेटत होती. इतिहास प्रसिद्ध त्या चौथ्या रांगेमध्ये रामसिंगाने महाराजांना उभं केलं. राजांनी थोडं डोकावून पाहिलं तर त्यांच्या पुढे दोन रांगांनी जसवंत सिंग उभा होता. ज्या जसवंत सिंगाचा कोंढाण्याच्या पायथ्याशी आमच्या मराठ्यांनी पराभव केलेला होता. मराठ्यांचा मार खाऊन पळून गेलेला जसवंत सिंग याला आपल्या पुढच्या रांगेत उभा पाहून महाराजांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. मुळात शिवाजी महाराज बादशाहचा सरदार किंवा अंमलदार म्हणून दरबारात आलेलेच नव्हते. मी एक स्वतंत्र सार्वभौम राज्य असलेला राजा आहे. मला राजासारखीच वागणूक तुम्ही दिली पाहिजे. मी काही तुमचा मनसबदार नाही. एका स्वतंत्र राजाला कसं वागवलं पाहिजे एवढा सुद्धा विवेक नसेल आणि मुद्दामहूनच आमचा अवमान करण्यासाठी आम्हाला पाचारण केलं असेल तर या औरंगजेबाला महाराष्ट्राचं पाणी दाखवावंच लागेल. आलमगीराला दाखवावंच लागेल की महाराष्ट्र क्या होता है. आणि सर्व दरबार थरथरून उठेल असा राजाने आवाज काढला. राम सिंह, हमारे सामने ये कौन खड़ा है. आमच्या मावळ्यांना पाठ दाखवून पळून गेलेल्या जसवंत सिंगाच्या पाठीमागे आम्हाला उभं केलं तुम्ही. जसवंत सिंग से भी नीचा हमारा दर्जा. हम राजा है राजा. हा अवमान आम्हाला कधीच सहन होणार नाही. चाललो आम्ही. आणि ताड 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 पावले टाकत शंभू राजांना बरोबर घेऊन महाराज बाहेर निघाले. औरंगजेबाला काय करावे हेच कळेना. आपल्या भर दरबारामध्ये संपूर्ण देशातील मोठमोठ्या सरदारांसमोर, आपल्या खास नातेवाईकांसमोर, दिल्लीपती औरंगजेबासमोर त्याला खडे बोल सुनावून महाराज निघून गेले होते. याला आता जिवंत मारू की काय करू. औरंगजेबाचे मस्तक भणाणून गेले होते. औरंगजेबाच्या डोक्यात एका महाभयंकर कारस्थानाने वेग घेतला होता. जहाआरा बेगम, वजीर जाफर खान, महाराजा जसवंत सिंग यांनी तर शिवाजी महाराजांच्या गुन्ह्यासाठी शासन करावे यासाठी बादशाहपाशी मागणी केली. यातूनच औरंगजेबाने एक निर्णय घेतला. शिवाजी महाराजांना रण अंदाज खानाच्या हवेलीत नेऊन प्रत्यक्ष महाराजांचा मृत्यू घडवून आणणे. रामसिंहाला कळून चुकलं होतं की बादशाह महाराजांचे प्राण घेण्यास टपून बसला आहे. याच राजपुताच्या शब्दावर शिवाजी राजे आग्र्याच्या भेटीसाठी आले होते. शिवाजी राजाच्या प्राणाची रक्षा केली पाहिजे. रामसिंहाने लगेच आपल्या संबंधातील मीर बक्षी अमीन खानाकडे गेला. अमीन खान मुघलांचा मुख्य बक्षी होता. त्यामुळे त्याला थेट औरंगजेबापर्यंत जाता येत होते. रामसिंहानं बक्षीला सर्व माहिती सांगितली. शिवाजी राजे आमच्या वचनावर येतपर्यंत आले आहेत. तेव्हा प्रथम मला व माझ्या मुलाला मारावे, नंतर शिवाजीला मारावे, अशा प्रकारचा निरोप रामसिंहाने धाडला. अमीन खान लगेच बादशाहकडे गेला. रामसिंहाचे म्हणणे सांगितले. बादशाहने शिवाजीस आता मारणे म्हणजे वेगळा परिणाम होईल. तुर्तास हा निर्णय मागे घेणे योग्य आहे हे औरंगजेबानं ओळखलं व आपला निर्णय मागे घेतला.
पण भर दरबारात घडलेल्या घटनेतून त्याने बोध घेतला होता. त्याने अमीन खानास सांगितले की शिवाजीची जबाबदारी व तो काही गोंधळ अथवा पळून जाणार नाही याची रामसिंगास जमानत द्यावी लागेल. औरंगजेबाचा निरोप घेऊन अमीन खान रामसिंगाकडे आला. रामसिंगाने लगेच जामीन देण्यास होकार दिला. धूर्त औरंगजेबाच्या धूर्त चाली सुरू झाल्या होत्या. त्याचा गंभीर चेहरा व कारस्थान करण्यात तरबेज असलेले डोके विविध चाली निश्चित करत होते. कोणत्याही एका चाली शिवाजीस गुंडाळून त्याचा कायमचा काटा काढायचा यातच त्याचे डोके रात्रंदिवस गडत होते. सध्या रामसिंहाने जामीन देण्यास तयार होऊन महाराजांचे जीव वाचवले होते आणि त्याच रात्री लगेच रामसिंगाने महाराजांची भेट घेऊन झालेला प्रकार सांगितला. महाराज शांतपणे औरंगजेबाचा स्वभाव आकलन करत होते. महाराज औरंगजेबाचा कपटी स्वभाव जाणून होते. रामसिंगामुळे आज महाराजांचा प्राण वाचू शकला होता. जामीन पत्र घेऊन रामसिंग दरबारात गेला. बादशाहने मात्र मिर्झा राजाला पाहून आम्ही शिवाजीचे गुन्हे माफ केले आहेत, मात्र यापुढे त्याला असे करता येणार नाही असे सांगितले. संध्याकाळच्या दरबाराच्या वेळी रामसिंगाला सांगितलं गेले की तुमची नियुक्ती काबूल मोहिमेवर केली आहे आणि शिवाजी सोबत घेऊन जाणे, महाराजांचा कशाही प्रकारे खून पाडण्याचा औरंगजेबाचा बेत होता आणि त्यासाठी रणअंदाज खानाची आघाडीवर नेमणूक करणं म्हणजे वेळ पाहून महाराजांचा खून पाडायचा. काबूल मोहिमेचे उभे केलेले षडयंत्र आणि त्यातील औरंगजेबाची मनीषा लपत नव्हती. महाराजांना एका भयानक संकटाची चाहूल लागली होती. या काबूल मोहिमेचे संकट कशाही प्रकारे दूर करण्याचे उपाय सुरू करण्याची आता आवश्यकता होती. महाराजांनी रघुनाथ पंतांना अर्ज घेऊन बादशाहकडे पाठवले व एकांतात भेटण्याविषयी अर्ज सादर केला. वजीर जाफर खानाने शिवाजीला न भेटण्याचा सल्ला दिला. शिवाजी राजांची भीती औरंगजेबाला वाटत होती, कारण त्याने प्रत्यक्ष महाराजांना कधीच पाहिले नव्हते. औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान याच्याकडून त्याने शिवाजी महाराजांचं वर्णन आणि पराक्रम ऐकलेले होते. शिवाजी भिंतीमधून प्रकट होतो. शिवाजी 25 फूट लांब उडी मारतो. शिवाजी एकाच वेळेस 2 ठिकाणी प्रकट होतो. त्यामुळे औरंगजेब महाराजांना लांबच राहू पाहत होता. शिवाजी महाराजांनी अनेक बलाढ्य शत्रूंना जिवंत मारले होते. साहजिकच महाराजांचा भूतकाळ आठवून महाराजांचे शत्रू सुद्धा भीत असत. महाराजांना कोणत्याही परिस्थितीत औरंगजेबाला भेटायचे होते, मात्र औरंगजेब भेट घेण्यास तयार होत नव्हता. आणि औरंगजेबाची भेट होणार नसेल तर मी चाललो. आणि एवढा प्रसंग झाल्यानंतर जर शिवाजी राजा दख्खनीत गेला तर आपली संपूर्ण जगामध्ये छी तू होईल या भीतीने औरंगजेबाने फुलाद खानाचा 5000चा खडा पहारा महाराजांभोवती लावला आणि महाराज नजर कैदेत पडले. आता महाराजांनी चाली खेळायला सुरुवात केली. शत्रूच्या विचारांवर सदैव पगडा असलेले त्याच्या जवळचे लोक यावर राजांनी आपले विचाररूपी जाळं टाकावं, यासाठी त्यांना विविध उपायांची मोहिनी घालावी आणि मोहिनीच्या धुंदीत त्यांनी आपला कार्यभाग उरकण्यास सांगावे. आग्र्याच्या दरबारातील मौल्यवान वस्तू खरेदी करून बादशाहच्या दरबारींना भेटवस्तू पाठवायला सुरुवात केली.
औरंगजेबाचा सारा दरबार महाराजांना वश झाला. महाराजांनी रामसिंगाकडून 67,500 रुपये उसने घेतले. महाराज औरंगजेबापाशी वजन असलेल्या व्यक्तीला आपल्या वकिलामार्फत पैसा पुरवू लागले. वजीर जाफर खान यावर महाराजांनी आपले लक्ष केंद्रित केलं. वजीर जाफर खानाकडे रघुनाथ पंथास पाठवून भेटीची परवानगी मागितली. वजीर जाफर खानाने परवानगी दिली. महाराजांनी भरपूर धन किमती भेट वस्तू देऊन त्याच्याशी बोलणं केलं आणि महाराजांचं बोलणं फळाला आलं. जाफर खानाने बादशाहपाशी अर्ज केला आणि काबूल मोहिमेचं संकट टळलं. महाराज औरंगजेबाचे वजीर, मंत्री, मुत्सद्दी, बक्षी, मातब्बर व्यक्ती यांच्या गाठीभेटी घेऊ लागले. महाराजांची दामनीती सुरू झाली होती. धनाचा वर्षाव मंत्री, मुत्सद्दी आणि वजीर प्रतिष्ठित व्यक्ती यांच्यावर चालू झाला होता. महाराजांच्या नीतीमुळे शत्रूच्या सर्व व्यक्ती आदरयुक्त भावना बाळगू लागल्या. महाराजांनी अर्ज सादर करण्यासाठी उत्तम पार्श्वभूमी तयार केली व आपला अर्ज अमीन खानामार्फत आलमगीराला सादर केला. पुरंदर तहातील किल्ले मला परत दिले तर मी 2 कोटी रुपये बादशाला देईन, पण त्यासाठी मला दख्खनला जायची परवानगी द्यावी. मी माझ्या मुलास येथे ठेवायला तयार आहे आणि त्यासाठी कुठलीही शपथ घ्यावयास तयार आहे. बादशाहवर विश्वास ठेवून इथपर्यंत आलो आहे. बादशाहने मोहीम काढल्यास त्वरित हजर होऊ. महाराज काहीही करून दख्खनमध्ये जाण्याची परवानगी मागत होते आणि औरंगजेब मात्र संशयी स्वभावानुसार पावले उचलत होता. औरंगजेबाने परवानगी नाकारली. महाराज एक अद्भुत योजना तयार करीत होते. महाराज रात्रंदिवस कारस्थान घडवत होते. राजनीतीच्या अत्युत्तम शिखरावर पोचलेल्या व्यक्ती म्हणतात, घामाचा एक थेंब हजारोंचं रक्त वाचवतो. महाराजांच्या बुद्धीच्या अथक कष्टातून आपल्या कुटील योजनेच्या सहाय्याने महाराज आपल्या सर्व सहकारी लोकांचे प्राण वाचवणार होते. महाराजांनी निश्चित केलेल्या कारस्थानातून पहिली कवडी हलवली. महाराजांच्या जवळच्या लोकात विनाकारण आपण औरंगजेबाच्या कैदेत अडकलो यावरून लटक्या शाब्दिक बाचाबाची होऊ लागल्या. महाराजांना हा संघर्ष लोकांमधील दुफळी औरंगजेबाच्या कानी घालायची होती. सिद्दी फौलादा मार्फत हा संघर्ष औरंगजेबाच्या कानी जात होता. महाराजांकडील लोक आम्हाला येथे विनाकारण अडकवून ठेवले आहे अशी तक्रार सिद्दी फौलादाकडे करू लागले. महाराजांना अशा पद्धतीचा संघर्ष करून बादशास अर्ज करून सैनिक तुकडी व आपल्या योजनेस आवश्यक असणाऱ्या व्यक्तींचे परवाने मिळवायचे होते. शिवाजीची माणसं गेल्या शिवाजी एकटा राहतो हे चांगलंच आहे. त्यामुळे परवाने देण्यात काहीही अडथळा नव्हता. औरंगजेबाने अर्ज मंजूर केला. त्यानंतर साधारण चालीचा अर्ज महाराजांनी औरंगजेबास केला. मी संन्यास घेण्याचे ठरवले असून मला काशीला जाण्याची परवानगी द्यावी. मात्र औरंगजेबानेही त्याच चालीचे उत्तर दिले. शिवाजीने संन्यास घेऊन अलाहाबादच्या किल्ल्यात राहावे. वास्तविक हा किल्ला राजकीय कैद्यांसाठी होता. महाराजांच्या कारस्थानाचे पुढचे चरण सुरू होते. महाराज सामान्य चाली खेळत होते आणि त्यानुसार महाराजांनी साधारण चालीचा दुसरा अर्ज औरंगजेबाकडे सादर केला.
मी माझे गड बादशाहच्या ताब्यास देण्यास तयार आहे. त्यासाठी किल्ल्याचा ताबा देण्यासाठी मला दख्खनमध्ये जाऊ द्यावे. औरंगजेबाने उत्तर दिले, शिवाजीच्या जाण्याने जर गड देतील तर शिवाजीच्या पत्रामुळे का देणार नाही. महाराजांनी आपल्या कूट अध्यायाचे कुटील चरण सुरू केले होते. महाराज आजारी पडले. महाराजांनी आजारपणाचे सोंग घेतले. महाराजांचं आजारपण आग्र्यात लोकांपर्यंत फैलावलं होतं. महाराज खूप आजारी आहेत अशा प्रकारच्या बातम्या गुप्त हेरामार्फत सगळीकडे पसरवून दिल्या. औरंगजेबालाही महाराजांच्या आजारपणाविषयी कळले होते. साहजिकच आजारपणामुळे औरंगजेब खुश झाला होता. महाराजांच्या लोकांना परतीचे परवाने देण्यात आता त्याला कसलाच धोका वाटत नव्हता. औरंगजेबाने महाराजांनी मागितलेले परवाने दिले. महाराजांनी सर्व लोकांबरोबर योजनेत आवश्यक लोकांचे परवाने मिळवले होते. कवींद्र परमानंद याचा परवाना मात्र खूपच महत्वाचा होता. 18 जुलै 1666 महाराजांनी कवींद्र परमानंद याचा जबाबदार व्यक्ती म्हणून विशेष सत्कार केला. भरपूर द्रव्य, हत्ती, आपला घोडा, सामान व भरपूर पैसे देऊन त्यांचा सत्कार केला आणि स्वराज्याकडे त्यांची पाठवणी केली. थोडक्यात काय, महाराजांनी आग्र्यातील संपूर्ण बाड विस्तारा आवरण्यास सुरुवात केली होती. कवींद्र परमानंद दिलेला सत्कार घेऊन स्वराज्याकडे निघाले. महाराजांनी आपल्या वकिलामार्फत आवश्यक ते धन ठेवून बाकीचे पैसे आग्र्यातील मुलुकचंद सावकारामार्फत पाठवून दिले. महाराजांच्या या बाहेरील कार्यास वकील रघुनाथपंत कोरडे आणि त्र्यंबकपंत डबीर हे रूप देत होते. आता या योजनेतील आग्र्याचा अंतिम उपाय महाराजांनी सुरू केला होता. आजाराची स्थिती भयंकर होती, जगण्याची शाश्वती नाही, अशा पद्धतीचे संपूर्ण वातावरण महाराजांच्या गुप्तहेरांनी बनवले. दान धर्माचे निमित्त करून महाराजांसाठी पुण्य संचय करायचा होता. यासाठी महाराजांनी दरोग्यामार्फत औरंगजेबाची परवानगी मिळवली. महाराजांनी जे आवश्यक काम होते ते पूर्ण केले. महाराजांनी आपल्या योजनेला अनुरूप ज्यामधून बसून निघून जाता येईल अशा प्रकारच्या पेटाऱ्यातून मेवा मिठाई वाटण्यास सुरुवात केली होती. याची साधी कुशंकाही कुणास आली नाही. महाराजांनी योजनेत तिसरे चरण चालवून शत्रूस निश्चित केले होते. या पेटाऱ्यातून रोज कोणासही समजत नव्हते. पेटारा मजबूत एक व्यक्ती सहजतेने बसेल असे बनवले होते. पेटारा वाहून नेण्यासाठी 2 व्यक्ती होत्या. दररोज महाराज पेटारे एकाच वेळी पाठवू लागले. मिठाई मातब्बरांच्या घरी जाऊ लागली. महाराजांच्या मिठाईने सर्वांना मोहिनी घातली होती. दररोज पेटाऱ्यांची तपासणी होऊ लागली. महाराजांची मिठाई फौलाद खानाच्या सैनिकांना आवडू लागली आणि महाराजांचे लोकही भरपूर मिठाई चालू लागले. दररोज पेटारे नित्य नेमाने सुरू होते. तपासणाऱ्या सैनिकांच्या पेटाऱ्यांची ये जा आता अंगवळणी पडली होती. महाराजांचे लोक तपासणी कधी शिथिल होते हेही जाणून घेत होते. सुट्टीच्या दिवशी पेटारे सुरू होते. मिठाईच्या पेटाऱ्या शिवाजी राजा निसटून जाईल याची कल्पनाही कोण करत नव्हते. आणि एके दिवशी शिवाजी महाराजांना बातमी आली. महाराजांच्या अंतस्थ व्यक्तीकडून औरंगजेब लवकरच शिवाजी महाराजांना दुसऱ्या हवेलीत नेणार होत्या अशा प्रकारची बातमी आली.
आता जे काही करायचे होते ते लवकर करायचे होते. महाराजांनी पसार होण्याचा दिवस व वेळ निश्चित केली होती. मुघलांच्या साप्ताहिक सुट्टीचा दिवस शुक्रवार दुपारी 4 वाजल्यानंतर पेटारे निघणार होते. महाराजांनी पसार होण्याचा दिवस सुट्टीचाच निवडला होता, कारण नेहमीच्या दिवसाप्रमाणे सुट्टीच्या दिवशी सैनिकांची म्हणावी अशी शिथिलता निर्माण होते. वेळ नमाजाची निश्चित केल्यामुळे तपासणी योग्य होणार नव्हती. थोडक्यात सर्व विचार करून सारे काही निवडले होते. महाराजांनी पेटारे बाहेर पडण्याची वेळ दुपारी 4 नंतरची निवडली होती. त्यामुळे निश्चित ठिकाणी पेटारे जाण्यास दिवस मावळणार होता आणि महाराजांना एक संपूर्ण रात्र पळण्यास सापडणार होती. महाराज संपूर्ण रात्र दौड करून मथुरेस पोहोचणार होते. तेथे संभाजी महाराजास ठेवून पुढील प्रवासास निघणार होते. महाराजांच्या गुप्त हेराकडून महाराजांना बातमी मिळाली की औरंगजेब निश्चित दुसऱ्या हवेलीमध्ये हलवणार होता आणि दुसरीकडे हलवणे म्हणजे महाराजांना ठार मारणे हे निश्चित होते आणि त्याच्या अगोदर महाराज सुरक्षितपणे बाहेर पडणे आवश्यक होते. महाराजांनी निघून जाण्याचा दिवस उजाडला. कोणासही संशय येणार नाही अशा पद्धतीने नित्यनेम व्यवस्थित चालू होता. सुट्टीचा दिवस असल्यामुळे पहाऱ्यातील सैनिकांमध्ये शिथिलता आली होती. श्रावण वद्य द्वादशी शुक्रवार सुट्टीचा दिवस, ठरलेली वेळ जवळ येऊ लागली. जवळची मुत्सद्दी मंडळी या ना त्या कारणाने बाहेर पडू लागली. निश्चित केलेल्या वेळेत महाराज एका पेटाऱ्यात व शंभूराजे एका पेटाऱ्यात बसले. दुसरे अनेक पेटारे मिठाईने भरले. महाराजांच्या बिछाण्यावर हिरोजी फर्ज झोपला. त्याचे पाय मदारी मेहतर चेपू लागला. सैनिकांनी पाहिले तर महाराज शांतपणे पांघरून घेऊन झोपले होते. मदारी मेहतर त्यांचे पाय चेपत होता. त्यामुळे सैनिकास संशय येणं शक्य नव्हते. एक रात्रभर दोघे तशा प्रकारचा अभिनय करणार होते आणि सकाळी उषा लोडाला पांघरून घालून महाराजांच्या औषधाचं निमित्त करून हे दोघंही निघून जाणार होते. योजनेतील अचूक वेळेनुसार मिठाईचे पेटारे बाहेर पडले आणि ठरल्याप्रमाणे पहिले 1-2 पेटारे तपासून बाहेर पडले. महाराज व शंभूराजे यांचा पेटारा योजनेच्या स्थळी जाऊ लागला. महाराजांसाठी आग्र्याच्या बाहेर त्यांच्या व्यक्ती घोडा घेऊन सज्ज उभ्या राहिल्या होत्या. निराजी पंत कृष्णाजी त्या ठिकाणी हजर झाले होते. दत्ताजी पंत, राघव त्रिमल, बाजी सर्देराव जेदे ठरलेल्या स्थळी तयारीतच होते. अंधार होत होता. याच रात्रीचा फायदा घेऊन पुढे दौड करायची होती. महाराज व शंभूराजे यांचे पेटारे सुखरूप आग्र्याच्या बाहेर आले आणि तात्काळ मथुरेच्या दिशेकडे घौडदौड सुरू झाली. सर्व मंडळी पहाटेच्या सुमारास कृष्णाजी पंताच्या घरी आली आणि अति विश्वासाने संभाजी राजास तेथे ठेवले गेले. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी हिरोजी फर्जत आणि मदारी मेहतर आग्र्यात महाराजांच्या बिछाण्यावर उषा लोड या शाल पांघरून सकाळी 8च्या सुमारास महाराजांचे औषध आणण्याच्या निमित्ताने बाहेर पडले. काही वेळात तेथील सैनिकांनी आतमध्ये पाहिले तर आत कसलीही हालचाल नव्हती. सर्वांच्या लक्षात आले महाराज पळून गेले. रामसिंग आणि फौलाद खानी घाबरून गेले. 5000 सैन्य उभं आहे. तोफा रोखलेल्या आहेत आणि अशा अवस्थेमध्ये स्वतःच्या राज्यापासून 500 कोस दूर अशा अवस्थेतून स्वतःच्या बुद्धिमत्तेने राजा बाहेर पडला होता. अरे कोणती बुद्धिमत्ता आहे ही. राजे पळून गेल्यावर औरंगजेब बादशाला फुलाद खान म्हणतो, हुजूर माझी काही चूक नाही.
हुजूर गुस्ताखी माफ हो, माझी काही चूक नाही. राजा कोठडीत होता, वरचे वर पाहत असता अचानक गायब झाला. जमिनीत घुसला, हवेत गायब झाला, आकाशात गेला. काय हुनर झाला माहित नाही, पण देखता देखता नाहीसा झाला. औरंगजेब सुन्न झाला होता. महाराज गायब झाल्याची बातमी संपूर्ण आग्र्याच्या शहरात पसरली. औरंगजेब मनातून चरकला होता. त्याने विविध संभाव्य मार्ग दख्खनकडे जाणारे निवडले आणि महाराजांच्या शोधासाठी 2.5 लाख सैनिक पाठवले गेले. महाराज निसटल्यानंतर 18 तासांनी औरंगजेबाला ही बातमी समजली होती. राजे अलाहाबाद, काशी, गया, रायपूर, चंद्रपूर, विजापूर, हुबळी, मंगळवेढा, राजगड असा पायी प्रवास करत साधूच्या वेशामध्ये राजगडावर पोचले. महाराजांनी कूट राजनीतीचा प्रयोग करून कूट कौशल्याने कारस्थान रचून महाराज अद्भुतपणे निष्ठून आले होते. शिवाजी राजे म्हणजे शौर्य आणि साहस यांचा संगम होते. शिवाजी राजांपेक्षा शूर आणि पराक्रमी राजे इतिहासात होऊन गेले असतील, पण रक्ताची चटक लागलेल्या आणि औरंगजेबासारख्या हिंस्र शत्रूच्या दरबारामध्ये निर्भयपणे जाणारा आणि आपला सन्मान राजाच्या दर्जाचा का केला नाही याचा जाब विचारणारा आणखी कोण आहे? कपटाबद्दल कुप्रसिद्ध असलेला आणि सर्व भावांच्या रक्ताचा ज्याच्या हाताचा वास अजूनही गेलेला नाही, त्या औरंगजेबाला पाहिजे तर माझी गर्दन उडवा असे आव्हान देणारा दुसरा कोण राजा जगात होऊन गेला असेल तर सांगा. राजांचा हा स्वतःबद्दलचा अभिमान नव्हता, हा महाराष्ट्राचा अभिमान होता, हा स्वराज्याचा अभिमान होता. धन्यवाद. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय शिवराय.